लगीन केले वागन हातान चिकटवत असता दाखवतं. प्रसादच्या लग्नासाठी मी आले होते आणि मी कुडाळमध्ये थांबले होते स्पाइस कोकण या हॉटेलमध्ये. ह्या हॉटेलची सर्व्हिस खरंच खूप चांगली आणि खूप सेलिब्रिटी इथे राहून गेलेत. सो तुम्हीसुद्धा हे हॉटेल प्रेफर करू शकता जर तुम्ही कुडाळमध्ये आहात तर. आणि आता मी निघाले परत एकदा, कारण काल हळदीमध्ये केसांची माझ्या परत वाट लागली. सो आता परत एकदा जरा केस धुवायला जाते आणि त्याच्यानंतर मग मी जाणार आहे लग्नासाठी. लग्नाचा हॉल इथून जवळच आहे. मी चेकआउट केलं आहे आणि आता मस्त हॉलवरती जाईन आणि तिथून नंतर मग घरी. थँक्यू. आणि खूप छान काम करतोयस तू. असंच काम कर आणि येत्या वर्षात 20-25 मुलांना हाताखाली कामाला ठेव. चल बाय. ओके बाय. हे कसं उघडायचं? प्रसाद विचार बदलता बघ बघ अजून आहे. लिपस्टिक लाव. लिपस्टिक लावतो मी आता या डॉक्टर. अरे नाही दिसत रे. लिपस्टिक लावता बघ. मामा मामा लिपस्टिक मी आले. काय बोललास? एकदा परत बोल ना प्रसाद. बोल. बघताय काय रागन लगीन केले वागन. काय बघ अक्षय लेट येता. मी तुझ्या पाठी कसा येईल? चला 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 चला. बसतोयच आता. रिया बघून ना सगळे खुळवले. त्यांना पप्पी वय जाता मग हार घालून घेतले. केदो मोठो पोर गेला तर गावाचा नाही घालून घे हार. आता सगळेच लग्नामध्ये एकमेकांना उचलून घ्यायच्या वगैरे प्रथा आहेत आपण ज्या चालू केल्या, ज्या अशा काही नव्हत्या. तर काकांचं असं म्हणणं होतं की उचलून वगैरे नाही घ्यायचं, जे नेहमी सगळ्यांच्या घरी लग्नांमध्ये हे असे आपल्याला दुमत प्रत्येक गोष्टीवरती आढळतच.
एसी हॉल घेऊन सांग ते का तू देतलो ती लावतलो मग ती एसी चालू होतली नाहीतर एसी गावाची नाही आमका गरम झाला हैराण होईया हैराण हो पहिली डिमांड केला ना मुंड्यात काय जोक प्रसाद एसी हवा रे तिचा मेकअप उतरला सगळा आता ते त्याला वाटते आता ही जाळी खाई ठेवली हार्दिक शुभेच्छा या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय पुढेही जायचं नाही हे लक्षात घ्या नवदाम्पत्य चिरंजीव प्रसाद आणि ची सौका सायली यांना विवाहानिमित्त अरे पाया नाही पडलं पाया नाही पडलं ये पडा की असं काय करता काय रे मोठे झालात ओळख नाही दाखवणार ते मोठे झालात मोठे झालेत ते मोठे ऑफिसर ना गव्हर्नमेंट वाले ना त्याच्यामुळे मग तुमची लग्न झाली आमच्या दोघांची झाली अरे तुमका लाज वाटतं झालं नंबर लागलो ना आता ये गाडी असेल कोण तू प्रफुल्ल काकी इलो चला तर फायनली प्रसादचं लग्न झालेलं आहे सो आमचा असा एक 4-5 जणांचा ग्रुप होता म्हणजे प्रसाद अक्षय मी गीता गौरी स्नेहल सगळ्यांचं झालं आहे गौरीचं लग्न 2 तारीखला आहे आणि मी बऱ्याच कॉलेजच्या अशा ग्रुपमध्ये कॉमन होते सो असे बरेचसे ग्रुप आहेत सगळ्या ग्रुपमधलं एकाचं लग्न आहे आणि आता मला सगळी कंटिन्यू लग्न अटेंड करायची आहेत बघू आता कधी किती लग्न अटेंड करायला जमत आहेत येत्या 2 मेला सुद्धा लग्न आहेत आणि एकाच वेळेला एकाच ठिकाणी एकाच मुहूर्तावर 3-3 4-4 जणांची लग्न आहेत कसं पोचणार परत लगीन करशील तेव्हा एसी हॉल घे नाहीतर लगीन करायला उशिरा कळला हे बघा हे सगळे जेवायला आले जेवा घ्या चिकटवा कंटेंट काही सुरू चिकटव होते का कसा चिकटवत असता बघते काय चुका उद्या आपको महाराष्ट्र बघतलो नाही कायम नाही करणार कर तू चिकटव हातान चिकटवत असता दाखवतं तू काय मग हे करणारच की पेपर छापणार पेपर नाही छापते मस्तच ही आयडिया बरं झालं माका सांगलं पण खायचं हे जर आपल्या घेऊन गम नाही मिळालं तर हे करायचं काय करायचं बरोबर फोटो काढला सोड होय इला जेवण मागता इला नाही रे इकडे नाही रे तू इकडे अक्षय काय रे जेवायला आलायस अक्षय तू आता अरे पण तू आता जेवायला आणि आमचा मित्र आता वर्गणी गोळा करतोय नक्की बोलव हे अक्षय चल रे बाय बाय चल बाय बाबू बाय टाटा मी चालले एवढा गरम आणि त्याच्यामध्ये गरमीमध्ये लग्न कसे करतायत लोक मला खरंच कळत नाही ते प्रसादचं लग्न झालं आणि आता आम्ही चाललोय देवबागला भरपूर गरम आहे त्याच्यामुळे माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की एकतर फाशी घेऊ शकता तुम्ही पण एवढ्या गरमीमध्ये प्लीज लग्न करू नका खूप त्रास झाला काही मेकअप तर तोंडावरती काही नाही राहिलं पण
ऑटोमॅटिक लाल झाले मी. सो बाय बाय, सी यू इन नेक्स्ट व्लॉग.